काय झालं पांडू हलदार? काय झालं? काय झालं? काय चिंता दिसतो हा पांडू हलदार? साहेब अनोन नंबर एक फोन आला मला. फोन आला की एक गाव आहे एके धडाकी बस, त्या गावात नंतर दारू केली जाते आणि दारूचे साठे वगैरे आहेत म्हणजे असं ऐकलेलं. पण त्या गावात आम्ही चौकशी केली पण कुठेच काही सापडलं नाही. एकदम चांगलं गाव आहे, एकदम चांगलं आणि स्वच्छ गाव आहे, मस्त गाव आहे एकदम. आणि गावातली माणसं पण चांगली आहेत. आम्ही त्या सरपंच साहेबांशी पण बोललो, तो काय नाही अडचण, एकदम व्यवस्थित आहे. तो अनोन नंबर कोण आहे ना, तो नंबर आहे माझ्या फोनवरती. तो फक्त आता ट्रेस करायचा कोणाच्या नावावर आहे, काय कसं काय ते नियोजन आहे ते बघायला लागेल आता. पांडू हलदार कोणतरी मस्करी केली असेल बहुतेक. मला वाटतं मस्करी मजाकमध्ये फोन करून असं केलं असेल म्हणजे, नाही तर कोण त्यांच्या गावाचा असं असेल बदनामी करण्यासाठी गावाची असं. ओके की तुम्ही तो नंबर द्या आपले पोलीस मॅडमकडे द्या नंबर, ती नंबर ट्रेस करेल कोणाचा नंबर आहे, कसं काय ते नियोजन लागेल बरोबर. ओके साहेब जमला. पुन्हा तेच का नाही, खोटी माहिती दिली मला. आम्ही अजून गेलो, आम्ही बरं सोडलं काय पण काही खोटी माहिती नाही, त्यामुळे काही तर पुरावा काय सापडला नाही, खोटी माहिती होती. आता बरोबर त्याचं नियोजन लावतो बरोबर, कसं काय ते माहिती पडलं. हां शिल्पा मॅडम नंबर देतो तुला, कॅम्प्युटर ट्रेस कर नंबर कोणाच्या नावावर काय ते सर्व माहिती मला आजच्याच पाहिजेत. ओके सर, बोला नंबर बोला की. आता नंबर मी काय तोंडी बोलून दाखवत नाही, तुझ्या मोबाईल तुझ्या व्हॉट्सअपवरती नंबर पाठवला बघ, तो नंबर ट्रेस कर. हो ट्रेस कर. हां आला साहेब, आला नंबर पांडू हलदार साहेब नंबर आला, ट्रेस करते कोणाच्या नावावर कसं काय ते नियोजन बघते. हो लवकर बघ, आम्हाला पण आतुरता आहे, हा कोणाचा नंबर आहे आणि कोणी पोलिसांना खोटी माहिती दिली. हां पांडू हलदार साहेब, हा नंबर ट्रेस झाला नंबर शिवलाल घोरपडे नावाने नंबर आहे आणि हा एके बाजू या गावातूनच फोन केला आहे. हो त्या गावातूनच फोन आला आहे, एके गावातूनच फोन आला आहे. हां शिवलाल घोरपडे. नक्की का बरोबर. शिवलाल का? हां शिवलाल माहिती आहे. शिवलाल हा त्याची कंप्लेंट आली, 1-2दा कंप्लेंट आली त्याची. हां बदमाश एक नंबर बदमाश माणूस आहे शिवलाल. हो साहेब, पण लगेच मी ॲक्शन घेऊ साहेब. त्याच्या फोनवर दुसऱ्या कोणी फोन केला असेल, असं पण होऊ शकत असेल. काय बरोबर कसं एका फोन म्हणतात ना की इकडे कॉल लावायचा असं करून तर त्याच्यानं कोणी दुसऱ्या फोन केला असेल. हो ते मॅडम तुम्ही काळजी नका घेऊ, ती आम्ही बरोबर नियोजन करतो, आमची केस बरोबर आम्ही हँडल करतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो करतो बरोबर करतो. हो करतो. 2 फटके पडले ना का शिवलालला बरोबर सांगेल काय ते. हो चाल. त्या शिवल्याला सोडायचं नाही. आपल्या पोलिसांचा वेळ वाया घालवला, खोटी माहिती तो फोन करून. नालायक माणूस शिवलाल, आता बघून घेतो बरोबर. हो जाय आता त्या गावात तुम्ही लगेच ताबडतोब कामगिरी करून टाका आणि घेऊन त्याला इकडे, घेऊन त्याला बरोबर करतो. ओके साहेब. हां बोला पोलीस साहेब, तुम्ही फोन करून आम्हाला इकडे बोलवलं बरं. काय झालं, काय माहिती मिळालं का? कोणी तो फोन केला आमच्या गावाची बदनामी करण्यासाठी का? काय असं तुम्हाला क्लू मिळाला का? माहिती मिळाली का? हो साहेब बोला. त्याने माझी बदनामी केली की आमच्याकडे दारू केली जाते, तुम्ही चौकशी केली ना, काही सापडलं का? काय नाही सापडलं तर. हा कोण माणूस आहे, काय माहिती पडलं तुम्हाला? हो माहिती पडलं म्हणतो तुम्हाला फोन करून इकडे साईडला बोलवलं मी. हो नंबर ट्रेस केला तुमच्या गावातलाच आहे की धडाकेबाज गावातलाच माणूस आहे, तुमच्या गावातलाच माणूस आहे. काय शिवलाल घोरपडे या नावाने ते सिम कार्ड आहे, नंबर आहे तो म्हणजे त्याच्या नावावर सिम आहे बरोबर, शिवलाल घोरपडे. आता ह्या माणसाने फोन केला होता आणि की तू दारू केली जाते, असं केलं जाते, सर्वांनी फोनवर आम्हाला खोटी माहिती दिली. श्यामा आईला तर शिवलालची का मान काय आहे, शिवलाल सुधारणा नाही. हा एक नंबर बदमाश ना फालतू माणूस आहे शिवलाल. काय करायचं हे समजत नाही. आईला शिवलालला आम्हीच किती सुधारावा प्रयत्न केला पण माणूस काही सुधर नाही. आईला हा पोलीस साहेब हा 1 नंबर बदमाश माणूस आहे, आमच्या गावातलाच माणूस आहे, बदमाश आहे, 1 नंबर बदमाश. शिवलाल घोरपडे, याला बरोबर घोरपडेसारखे फटके द्यायला बरं, याला सोडूच नका तुम्ही. काही ना काही करतो हा, जेव्हा तेव्हा यायची काय ना काय नाटके चालते. त्याचा ते छोटा मुलगा आहे ते पण तसं ना, हा त्याचा बाप पण तसा. काय बोलून फायदा नाही मिळत. हो ना आम्ही सोडत नाही अजिबात सोडत नाही. आणि पोलिसांना वेळ वाया घातला झाला, खोटी माहिती देऊन सर्व आमचा वेळ वाया घातला. आम्हाला किती कष्ट झालं, इकडे शोध. आम्हाला खरंच दारूचं नाव ऐकलं तर तुम्हाला एकदम बेकार वाटते. दारू मला खूप नुकसान होते, यासाठी मी दारूची कंप्लेंट असते पहिला मी सॉल्व करतो. तुमच्या गावात सगळं सापडलं नाही, ह्यात शिवलाला सोडतच नाही, एकदम खोटी माहिती. शिवलाल तुझ्या आईचा कापरातला कोंबडा मारला तर तुला सोडतच नाही. आता ते सर्व बाजूला राहा, शिवलाल भेटेल कुठे सांगा आम्हाला. आता तुम्ही गावचे सरपंच आहेत आणि तुम्हाला माहिती असेल शिवलालचं घर कुठे आहे, शिवलालचं घर. आता तो घरी नाही भेटणार, तुम्ही त्याला शेतातच पकडायला लागेल. शेतात आता तो कुठे शेतात गेला असेल कामाला. तुम्ही एक काम करा, त्याचा एक मित्र आहे देवलाल त्याला पकडा. देवलालला विचारा बस, देवलालच्या घरी जाय तुम्ही. देवलाल बरोबर सांगेल शिवलाल कुठे काय कसं काय ते नियोजन बरोबर सांगेल तो. आणि ते पक्के मित्र आहेत. इथे त्यांचा भरोसा नाही, ते एकत्र पियाला पण बसले असतील. जेव्हा ते बाटल्या घेऊन पियाला बसतात, कुठे पण बसतात पियाला ते, त्यासाठी त्यांचा काही ठिकाण नसतो. तर तुम्ही देवलालला फोन करा की काहीतरी फेक मारा तुम्ही, की पोलिसांना सांगू नका. तुमच्या घरी बरं येणार लोक पाहुणे येणार कुठे, तुम्ही असं विचारा काहीतरी. ओके सरपंच साहेब जमलं आताच फोन लावतो. हो रिंग वाजते काय फोन कधी उचलत नाही. रिंग जाते. हॅलो देवलाल भाऊ बोलता का? देवलाल भाऊ
कुठे तुम्ही जरा काम होतं तुमच्यासोबत तुमचे आम्ही नातेवाईक दूरचे नातेवाईक आहेत तुमच्याकडे काम आहे थोडं थोडं कुठे तुम्ही जरा सांगता का मला कुठे तू देवलाल भाऊ बोला तुला भेटायचं आहे आम्ही दोघे जण भेटायचं आहे. आम्ही शेतात आहोत पलीकडच्या वाड्यात आमचं काम चालू आहे तिकडे येऊ शकता तुम्ही पलीकडच्या वाड्यात शेतात आहे तुम्ही काय काम आहे भाऊ तुम्ही ओळखलं मला पहिलेच मला नंबर बघितला माझ्या फोनवर नाही ओळखत मला या पलीकडच्या शेताकडे या हो आमचं घर आहे तिथे बदल शेत आहे तिकडे या तुम्ही हो ओके येतो ओके येतो. तुम्ही येतात नाही ओळखलं तुम्हाला नक्की कोण आहे पण काय नावगाव असेल ना काय तू नावगाव असेल ना नाव पण सांगत तुम्ही कोण आहे नक्की सांगा. अरे हो आम्ही आपण काय नाही नातेवाईकच समजायचं नातेवाईकच आहे. आणि तुझा मित्र पण बोला तुम्ही आपले काय आपले काय ना हां शिवलाल करतो. शिवलाल आहे का तुझ्यासोबत शिवलाल आहे का सोबत तुझ्या? हो शिवलाला पण बोलता तुम्ही हा मस्त मग काय जमलं या तुम्ही या शिवलाल माझ्यासोबत आहे आम्ही शेतात आलो काम करायला शिवलाल आहे सोबत आहे शिवलाल या नक्की या तुम्ही हा जमलं काम जमलं हो जमलं हा लागलं शिवला पण ते जोडलं जाईल ना हो स्पीकर ऑन केला आवाज आला मला बरोबर. हो त्या जोडलाच आहे. आता त्याचं शिवलालचं आपलं शिवलाल नाही देवलालचं घर दाखव मला. ते देवलालचं घर आहे पाठीमागे शेत आहे तिकडेच आहेत. हो चला दाखवतो चला गाडी राहू दे इकडे गाडी घेऊन गेली तर समजेल तर गाडी राहू दे इकडे गाडी काय सेपरेल गाडी कोणी हात लावणार नाही पोलिसांची गाडी पोलिसांची कोण हात लावायची हिंमत नाही आता गाडी राहू दे तुम्ही चला दाखवतो गपची तुम्हाला. हो चालते चला. अरे देवलाल कोणचा फोन आलता कोणचा बोलत तू कोणचा फोन आलता? अरे नंबर की नाही सेव्ह नव्हता नंबर कोणा अनोन नंबर फोन आलता आपलं काय नातेवाईक असं नंतर तो फोन केला देऊन नंतर येतो नंतर तुमची कुठे मला विचारलं कुठे येत सर्व काय विचारलं मला तुम्ही सांगितलं मला आमच्या घर आहे त्याच्या पलीकडे शेत तिकडे आहोत होतं आणि नंतर विचारलं तुझा तो जिगरी मित्र पण नाही का शिवलाल हो मी सांगितलं आहे तर ते इकडे देतात कोणाच काय माहिती तिथलं माहिती पडते. अरे पोलिसांनी फोन केला पोलिसांनी पटकन पोलिसांनी विचारला काल काय झालं माहिती का माजल तर मी दिवशी जाम माजलतो ना तर मी पोलिसाला फोन केला की बरं आमच्या गावात जाम दारू बनत आहे ना झुमरू नाव चेकून दिलं ना हेच काय बोललो मी पोलिसाला नंबर फोन केला हे म्हणजे हेच मा काय नशीब बोललो मी काय साधलतो ना मी हे समजून म्हणा की आमच्या गावावर दारू तुम्ही दारू पडला यावर पोलिसाला मी म्हणजे हेच मजा केला त्याबद्दल ते मा नंबर पण गेले त्याच्यावर हो आहे वाटला खरेदी मी वाटला हो आहे. अरे शिवलाल तू वेडा का पोलिसाला फोन करा तिला असा पागला का तू वेड्या तू सुधर तुला तुम्ही एक दिवशी मी गोतरेन. अरे माझं डोसकं फिरलं होतं हे महापौरांसाठी गडबड केली महापौरांना सगळं ती मामा कुलपेपलीचं सायकल सोडली ती यावर्षी मला ती भरपाईवर लागली तर मला 1500 रुपये खोट पडली त्या रागात मी नाही आपण बदनामी करवा करते मी आता हे आयडिया केली बरं डायरेक्ट मामा केली माणूस गेली त्याकडे मी झुमरू केली डायरेक्ट तरी झुमरू त्या खास माणूस आहे ना त्याकडे झुमरू बदनामी केली मी ते दारू बनते आता मला माहिती एवढं लोचा होईल तो. अरे शिवलाला लाजबीच आहे जे गावात येतं तू तेच कवाय बदनामी करता लाज नाही आपण अरे काय यार मित्र आहे नको करू आता काय माहिती कोणी तिने बघा काम वाटत बहुत कोणी येतं ते मी पलते मी थांबून बाबा मी पलते नक्की पोलीस बिस माय वाटला मी थांबते मी पलते कौ सुधरलो शिवलाल मा मित्रा जरा सुधर या ए ओळखले का तुमचे रिश्तेदार आम्हीच रिश्तेदार कुठे गेला तो आम्हीच फोन केला कुठे गेला तो शिवलाल कुठे गेला तू बोला ना ते सोबत आहे शिवलाल कुठे आहे सांग शिवलाल कुठे आहे? पोलीस आता सोला काय काम आहे असं गेला कुठे गेला काय माहिती नाही पण आता तो निघून गेला तुम्ही येण्यापूर्वी थोडा निघून गेला. ये जास्ती नाटक नको मित्राला वाचतायचा प्रयत्न करू त्याने मला खोटी माहिती देऊन आमचा वेल वाया घालवला आणि तुमच्या स्वतःची गावाची बदनामी केली लाज वाटायला पाहिजे त्याला नक्की सांग कुठे तुला आता फटकी देऊ तुला टाकू मध्ये त्याच्या जागेवर तुला टाकू मध्ये तुला टाकू त्याच्या जागेमध्ये आत्म टाकू तुला साहेब मी काय केलं मी थोडी काय केली मी कशाला जाऊ मध्ये मी कशाला जाऊ मी अरे सांगतो का मारू दोन वाजू का दोन तू फटके देऊ का सांग पटकन सांग शिवलाल कुठे गेला सांग लवकर. हो सांगतो साहेब सांगतो साहेब सांगतो हो सांगतो ये काय सांगतो चाललंय तुझा सांग बरं. समोरच गेला तो पलीकडच्या झुडपात लपलेला पलीकडच्या झुडपात लपलेला तो बघा काय करा ते करा माझा काही दोष नाही मिळत केलं असेल त्याने काय केलं असेल माझा दोष नाही मिळत पकडा काय करायचं ते करा माझा जिगरी मित्र आहे पण अशा कामात मी जिगरी मित्र नाही म्हणते मी चांगलं काम करतो जिगरी म्हणतो. दोन फटक्याचं नाव काढायला घाबरला का बरं झालं सांगितलं चल आलो शिवलाल आता तुझा खेळ नाही मिळत शिवलाची दोस्ती तोडायला लागली म्हणा याशिवाय याचा फायदा नाही मिळाला सगळं सत्यानाश कोणी माहिती स्वतः काशी माहिती करून टाकली.